पर एक मूर्ती तयार झाली, याच्यातून 150 पण मूर्त्या निघतील, 200 पण निघतील. माय गॉड, वाव. 450 टोटल कारखाने आहेत या विभागात 40-50 किलो वजन असेल हिचं. जन्मलेला लहान मुलगा आहे ना, तसं हँडल करायला लागतं. पावसाळी क्लायमेट मध्ये मूर्ती सुकू शकत नाही. पीओपी हानिकारक काहीच नाही. पूर्ण एरिया मूर्त्यानंच बघायला भेटेल तुम्हाला. गावाच्या पुढे लालबाग आहे. आणि पूर्ण भरतात का मग त्याच्यावर नाही, आता ते लेअर तयार करते. अशा प्रकारे मूर्ती बनली जाते इथे. हा साऊथ मधून येते बोलतात. पाऊण तासात रेडी होईल. म्हणजे सुकायला टाइम जाईल ना. सुकायला पूर्ण अशी मूर्ती निघेल पाऊण तास. हा, पाऊण तास. स्टॉक मध्येच आहे अजून की 40-45 मिनिटांत मूर्ती तयार होत आहे. मला वाटायचं का 2 दिवस लागतात. प्रॉपर माती, हा प्रॉपर माती. ही हाताने बनवायला कमीत कमी त्यांना 10 दिवस गेला असणार. 7.5 फुटाची मूर्ती 10 दिवसात बनवली तुम्ही. एक हाताने. नंबर. हाताने व्यवसाय तुमचा हात चालत आहे. तर वाव भाई वाव. जे बघायचं होतं ते बघायला भेटला की कशी बनते मूर्ती. दागिन्यांची वगैरे फिनिशिंग कसं काय प्रोसेस असतात. तो इथं प्रॉपर रेडी झालेल्या आणि सजलेल्या मूर्त्या सजवली तशी सजवायला किती वेळ लागतात. छोट्यापासून मोठ्या मूर्त्या रेडी होत आहेत. जे ठिकाणी उभा आहे ना त्याच्या चारे बाजूला गणपती बाप्पा. आम्हाला शंभूराजांच्या स्वरूपान मूर्ती आहे. श्रीकृष्णाच्या रूपांची जी मूर्ती किती सुंदर दिसते, सुंदर सजवली. आता एक मूर्ती बघली ती काय सजवली बाई, काय सजवली, काहीच सजवली.